श्रोते हो नमस्कार. सह्याद्रीच्या रांगांमध्ये दडलेली हिरवीगार वनसंपदा ही निसर्गाची शोभा तर आहेच, पण त्याहूनही जास्त आपल्या पर्यावरणाचा, हवामानाचा, जलसंपत्तीचा आणि जैवविविधतेचा आधारस्तंभ सुद्धा आहे. आज आपण सह्याद्रीच्या पश्चिम घाटाचा पर्यावरणातील सहभाग याविषयी जाणून घ्यायला अशाच एका व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत, ज्यांनी आपल्या आयुष्याची 3 दशकं पश्चिम घाटाच्या सान्निध्यात घालवली आहेत. वनसंवर्धनासाठी भरीव असं काम केलंय आणि पर्यावरण जनजागृतीसाठी हजाराहून अधिक व्याख्यानं आणि स्लाईड शोद्वारे समाजाला जागृतही केलंय. विभागीय वन अधिकारी म्हणून त्यांनी महाराष्ट्रातील काही प्रमुख भागांमध्ये दीर्घकाळ सेवा बजावलेली आहे. वन्यजीव अभ्यासक्रमामध्ये सुवर्णपदक देखील प्राप्त केलेलं आहे. जैवविविधता आणि पर्यावरण विज्ञानाचे ते अभ्यासक आहेत. तसंच निसर्ग जाणीव जागृती या पुरस्कारानं ते सन्मानित झालेले आहेत. असे श्रीयुत सुभाष गोविंद पुराणिक यांना आज आपण आपल्या आकाशवाणी केंद्रामध्ये आमंत्रित केलंय. सर नमस्कार. नमस्कार. आमच्या आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरीच्या केंद्रावर या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद. सर, सर्वप्रथम तुमच्या वनसेवेच्या प्रवासाबद्दल सांगा. जंगल आणि निसर्गाकडे म्हणजे पर्यावरणाकडे वळण्याची प्रेरणा तुम्हाला नेमकी कशी मिळाली? माझं बालपण रत्नागिरी जिल्ह्यात गेलं. या रत्नागिरी जिल्ह्यात माझं आजोळ चिपळूण तालुक्यात होतं. बर. या ठिकाणी आमची स्वतःची अशी फार मोठी जंगल जमीन होती. या क्षेत्रात फिरताना तेथे आढळणारे वृक्षवेली, प्राणी पक्षी यांच्याबद्दल आवड निर्माण झाली आणि त्याच्यानंतर वय जसं वाढत गेलं तर ते आवडीचं रूपांतर निरीक्षण करण्यात, ते काय आहे हे समजून घेण्यात आणि आकलन करण्यात गेलं. 12वी पर्यंत मी रत्नागिरी जिल्ह्यात शिकलो. त्यानंतर वडिलांच्या बदलीमुळे आमची सावंतवाडी येथे येणं झालं आणि सावंतवाडी ह्या भागामध्ये असणारे जंगल हे खरोखरच अतिशय मनाला भुरळ पाडणारं होतं. मग त्या कॉलेजच्या वयामध्ये कॉलेजचा अभ्यासक्रम करणं आणि उरलेला वेळ संपूर्ण जंगलात फिरणं एवढंच एक काम मी 3 वर्ष केलं. याच वेळेला वाचनाची तर आवड होतीच, त्यामुळे सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिरामध्ये संध्याकाळच्या वेळी जाणं, तेथील दैनिकं, पाक्षिकं, मासिकं आणि मिळणारी जी हजारो पुस्तकं आहेत त्यांचं वाचन करणं एवढं काम सलग मी 3 वर्ष केलं. आणि ह्याचा परिणाम म्हणजे मे 84 झालेल्या आमच्या BScच्या परीक्षेनंतर लगेच जूनमध्ये MPSCची एक वनसेवेची परीक्षा झाली. त्या परीक्षेमध्ये माझं थेट सिलेक्शन वन अधिकारी म्हणून झालं आणि 1985 पासून मी चंद्रपूर येथे वन प्रशिक्षणासाठी हजर झालो. बरं सर, सह्याद्रीच्या पश्चिम घाटामध्ये तब्बल 38 वर्ष तुम्ही काम केलंय, तर निसर्गाच्या सान्निध्यात तुम्हाला जास्त काय भावलं? सगळ्यात ह्या जंगलामध्ये आढळलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे अतिशय विस्तीर्ण पसरलेलं जंगल, तेथे असणाऱ्या अत्यंत कमी सुविधा ह्याचा जास्तीत जास्त वापर करून जगायचं कसं हे तिथे समजून आलं. आणि यामध्ये फिरत असताना सगळ्यात ज्याचं नाव विसरता येणार नाही ते म्हणजे कोयनेचा अथांग जलाशय. वरच्या बाजूला आकाश, खालच्या बाजूला पाणी आणि आजूबाजूला असणारा वृक्षवेलीचा सहवास, या व्यतिरिक्त मनुष्य प्राण्याचा कोणताही उपद्रव नसलेलं ते जंगल होतं. आणि अशा ठिकाणी सलग 6 वर्ष राहण्याचं भाग्य मला मिळालं. याचा मात्र एक परिणाम झाला की ज्या वेळेला आम्ही शहरात जायचो त्यावेळेला कानात दडे बसल्यासारखं व्हायचं, इतका तो गोंगाट वाटायचा. आपल्या मोबाईलवर एक व्हायब्रोमीटर नावाचं ॲप असतं. हे व्हायब्रोमीटर नावाचं ॲप जेव्हा आम्ही कोयनेमध्ये ओपन करायचो तेव्हा पानाची सळसळ असा 20 डेसिबलचा आवाज असायचा. त्याच्या हा शेवटचा आवाज त्या ॲपवर नोंदवला जायचा आणि त्याच ह्याच्यावर तो काटा असायचा. 20चा 30, 30चा 40 सुद्धा कधी डेसिबल झालेला नसायचा. आणि अशा वेळेला 80 डेसिबलच्या वरचा आवाज शहरामधला खरोखरच कानावर किती अत्याचार करत असेल हे तुमच्या लक्षात येईल. हो हो, खरंय. सर, पश्चिम घाट किंवा सह्याद्रीची आपली ही जी पर्वतरांग आहे ती पर्यावरणाच्या दृष्टीने आपण महत्त्वाची मानतो आणि हॉटस्पॉट म्हणून ते प्रसिद्ध आहे, तर त्याचं काय महत्त्व आहे? आता पश्चिम घाटाचं महत्त्व हे जेव्हा आपण बोलायला जातो तेव्हा आपल्याला सर्वप्रथम त्या जागतिक लेव्हलवर या पश्चिम घाटाचं महत्त्व काय आहे हे समजून घ्यावं लागेल. आता जागतिक लेव्हलवर विचार करायचा म्हटला, सजीव सृष्टीमध्ये असणारी जी विविधता आहे त्याला जैवविविधता म्हटलं. आणि ही जैवविविधता जितकी जास्त तितका आपला मनुष्य प्राण्याचा जो काही जीवन प्रवास आहे हा सुखकर होतो. जिथे जैवविविधता कमी आहे, सजीव सृष्टीतील विविधता कमी आहे, त्या ठिकाणी जीवन खडतर होतं. आजही तुम्ही बघितलं तर बाजारामध्ये ठराविक प्रकारच्याच भाज्या आपल्याला मिळतात, पण ह्याच वेळेला खेडेपाड्यातून असणाऱ्या अनेक प्रकारच्या रानभाज्या खाऊन तेथील लोक जगू शकतात. आणि म्हणून जेवढी जैवविविधता जास्त तेवढं जीवन सुखकर असतं. आता जगामध्ये असा जर आपण अभ्यास करायचा म्हटला तर जगामध्ये अशा प्रकारची विविधता असणारी ठिकाणं जर शोधली
त्यावेळेला आपल्याला लक्षात आलं की संपूर्ण जगामध्ये 17 देश असे आहेत की ज्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे आणि ह्या 17 देशामध्ये आपल्या भारताचा समावेश होतो हे आपल्याला अभिमानास्पद आहे. हो हो आता हे जे जास्त जैवविविधतेचे ठिकाणं आहेत या ठिकाणांपैकी अजूनही एक प्रकार आहे की ज्या जास्त जैवविविधता असणाऱ्या ठिकाणातली एखाद्या ठिकाणची 70% जैवविविधता या मनुष्य प्राण्याच्या हस्तक्षेपामुळे नष्ट झाली आहे. हा त्याच्यानंतर त्या ठिकाणी सगळ्यात जास्त थ्रेटन असणाऱ्या म्हणजे दुर्मिळ होत चाललेल्या प्रजाती आहेत. हो. त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात ती प्रदेशनिष्ठ वनस्पती म्हणजे याला एंडेमिक प्रजाती म्हणतात हा. त्या आहेत. अशा प्रकारच्या ज्या ठिकाणं असतात याला हॉटस्पॉट म्हणतात. हो. आणि हे जे हॉटस्पॉट असतात हे हॉटस्पॉट जगामध्ये 36 ठिकाणी नोंदवले गेलेले आहेत. आणि या नोंदवलेल्या हॉटस्पॉटपैकी आपल्या भारतामध्ये पश्चिम घाट त्याच्यात समाविष्ट केलेला आहे. आणि म्हणून हे जैवविविधता दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा हा पश्चिम घाट आपल्याला संरक्षणासाठी हाक देतोय. हम्म. सह्याद्रीतील वनसंपदा आपल्या महाराष्ट्राच्या हवामानावर आता आपण बघतोय ग्लोबल वॉर्मिंगचं प्रमाण आणि पर्जन्यमान सुद्धा खूप अनिश्चित झाले तर कसा परिणाम होतो सर? आता या पश्चिम घाटाचा उपयोग आपल्या भारताला फार मोठ्या प्रमाणात होतो. नैऋत्य मोसमी पावसाचे जे ढग असतात पाणी घेऊन येणारे ढग या पर्वताला आपटतात आणि आपटल्यामुळे घाटमाथ्यावर आणि घाटमाथ्याच्या पश्चिमेकडील भागात म्हणजे आपल्या कोकणच्या भागात फार मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होते. मात्र हे ढग त्या डोंगराला आपटल्यामुळे ते तिथनं एकदम वर उचलले जातात आणि ते पुढे पूर्व महाराष्ट्र, ओरिसा, पश्चिम बंगाल अशा प्रकारे ते खाली येतात. पण तो मधला जो भाग असतो मराठवाडा देश हा भाग असतो या ठिकाणी पाऊस कमी पडतो आणि म्हणून तो पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून समजला जातो. ह्या पश्चिम घाटामध्ये पडणारा मुबलक पाऊस 120 प्रकारच्या नद्यांना उगम देतो. संपूर्ण पश्चिम घाटाचा जर आपल्याला विचार करायचा झाला तर गुजरातमधल्या डांगमधनं चालू होणारा ही उत्तर दक्षिण पसरलेली रांग 1600 किलोमीटर जाऊन कन्याकुमारीला संपते. आणि ह्या 1600 किलोमीटर परिसरामध्ये घाटमाथ्याचा परिसर आणि पश्चिमेकडचा कोकणपट्टीचा प्रदेश हा एकूण मिळून साधारणपणे 1.5 लाख चौरस किलोमीटरचं क्षेत्र हे पश्चिम घाटाचं क्षेत्र म्हटलं जातं. ह्या क्षेत्रामध्ये एकूण मिळून 6 राज्य आहेत. या 6 राज्यातले एकूण 51 जिल्हे आहेत आणि 51 जिल्ह्यातले 163 तालुके या क्षेत्रामध्ये मोडतात. आणि या क्षेत्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे 120 नद्या तिथनं उगम पावतात. ह्या नद्यांवर साधारणतः 2000च्या वर धरणं बांधलेली आहेत आणि ह्या धरणांमुळे शेती, औद्योगिकरण या बऱ्याचशा गोष्टी साऊथ इंडियामधल्या म्हणजे कर्नाटक, तामिळनाडू, केरळ ह्या राज्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास आपल्याला गोदावरी नदीचा उगम, उल्हास नदीचा उगम, वैतरणाचा उगम, त्याचप्रमाणे भीमाशंकरला भीमा नदीचा उगम, कोयनाचा उगम, सावित्री नदीचा उगम हा याच आपल्या पश्चिम घाटाच्या म्हणजे सह्याद्री पर्वताच्या रांगामध्ये होतो. कोयनेचा जो काही धरण बांधलेलं आहे ह्या धरणावर जलविद्युत प्रकल्प निर्माण करून त्या ठिकाणून विजेची निर्मिती होते हे सगळ्यांना माहितीच आहे. आणि अशा प्रकारे ह्या पश्चिम घाटाचं महत्त्व आपल्या दैनंदिन जीवनात फार मोठ्या प्रमाणात आहे. सर तुम्ही आत्ता जसं म्हणालात की नद्यांचा उगम या पट्ट्यामध्ये झालेला आहे तर ह्या नद्या, धरणं, भूजलासाठी टिकवून ठेवण्यात पश्चिम घाटातील जंगलांचा काय सहभाग आहे किंवा त्यांची भूमिका कशी आहे? साधारणतः जंगल म्हटलं की त्या ठिकाणी जे पडणारं पावसाचं पाणी असतं ते झाडांच्या पानांवर पडतं. पानांवर पडणारं पाणी जमिनीवर पडतं. जमिनीवर पडलेला पालापाचोळा असतो ते त्याच्यामध्ये मुरतं आणि हळूहळू जमिनीमध्ये मुरत जातं. ज्या वेळा ठिकाणी जमिनीवर वृक्षाच्छादन नसतं त्या ठिकाणी पडणारा पाऊस असतो तो पाण्याचा पाऊस जमिनीवर पडतो. थेट जमिनीवर आदळल्यामुळे तिथली जी माती असते ती उधळली जाते आणि ती पाण्यामध्ये मिसळली जाते आणि असलं माती मिश्रित पाणी वाहून नेलं जातं आणि अशा प्रकारे मातीची धूप होते. परंतु ज्या ठिकाणी जंगल असतं त्या ठिकाणी ही धूप न होता पाणी मुरवण्याचं काम ही जंगलं करतात. अशाप्रमाणे पश्चिम घाटातील जे काही जंगल आहे हे जंगल पाणी मुरवण्याचं काम करतं आणि त्यामुळेच कोकणामध्ये फार कमी प्रमाणात आपल्याला पाणी मिळत नाही किंवा पाण्याची दुर्भिक्ष झालं अशी ओरड कमी आढळते. हो हो सर, जंगलतोड आणि पाण्याचं वाढतं संकट यांचा परस्पर संबंध आपण कसा समजावून सांगाल? कारण आता हे प्रमाण वाढलेलं आहे जंगलतोडीचं. आता कसं आहे, पश्चिम घाटातला हा संपूर्ण जर क्षेत्र आपण बघितलं तर त्यातलं 37% जंगल हे फक्त वन खात्याच्या अखत्यारीत आहे. उरलेलं जे जंगल आहे हे खाजगी मालकीचं आहे आणि हे 37% जंगल जे आहे त्याच्यापैकी 15% जंगल हे संरक्षित क्षेत्र म्हणजे अभयारण्य, राष्ट्रीय उद्यानं, कॉन्झर्वेशन रिझर्व्ह अशासाठी राखीव केलेलं आहे. ॲटलिस्ट 37% जे जंगल आहे तेवढं तरी आपण राखलेलं आहे आणि त्यामुळे बऱ्याचशा प्रमाणामध्ये पर्यावरणाचं रक्षणाला हातभार लागतो.
परंतु खाजगी जमिनीवरच्या क्षेत्राचा जो काही वापर मनुष्य आपापल्या स्वार्थासाठी म्हणा किंवा जीवनमानासाठी करतो, त्याला कुठच्या प्रकारे आपलं बंधन तसं घालता येत नाही. बरोबर. आणि त्याचा परिणाम म्हणजे घरं बांधायची असतील तरी झाड तोडून जमीन साफ करून घरं बांधायला हो. लागतात. घरं बांधल्यानंतर त्या ठिकाणी मांडणारा शेती करावी लागते, शेती करण्यासाठी जागा साफ करावी लागते. शेती झाली, घरं झाली, त्याचप्रमाणे औद्योगिकरणासाठी जागा साफ करावी लागते आणि या सर्वासाठी झाडतोड करावी लागते. आता ज्या ठिकाणी झाडतोड होते त्या ठिकाणच्या जमिनीला जी झाडाची मुळं पाणी धरून ठेवलेलं असतं, हे पाणी धरून ठेवण्याची कोणतीही गरज लागत नाही आणि त्यामुळे ते पाणी सरळ वाहून जातं. पर्यायाने ते ओढे नाले हे शुष्क पडतात. सर, पश्चिम घाटातील काही महत्त्वपूर्ण अशा वनस्पती म्हणा किंवा प्राणी यांची माहिती आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आता महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर महाराष्ट्र हा पश्चिम घाटाचा उत्तरीय भाग आहे. उत्तर भागात 640 किलोमीटर लांबीचा हा उत्तर दक्षिण भाग पश्चिम घाटाचा महाराष्ट्रामध्ये येतो. या महाराष्ट्रामध्ये या पश्चिम घाटामध्ये फार पूर्वी मोठा प्राणी म्हटला मांसाहारी प्राणी जो आपल्या अन्न साखळीच्या सर्वात वरच्या स्थानाला आहे तो वाघ होता. परंतु कालांतराने तिथनं कमी होत जाणारं जंगल, त्याला सलग जंगलाचा पॅच न मिळणं आणि त्याची इतस्ता इकडे तिकडे फिरणं हे न जमल्यामुळे वाघांची संख्या कमी होत गेली. वाघांची संख्या कमी होत गेल्यामुळे त्याच्या ठिकाणी तृणभक्षक प्राण्यांची संख्या वाढत गेली आणि तृणभक्षक प्राणी सगळ्यात मोठा कुठला असेल ह्या भागात तर तो आहे गवा. आणि त्या गव्यांची संख्या वाढली. वाढलेली गव्यांची संख्या त्या जंगलाला कमी पडायला लागलं क्षेत्र, म्हणून ते लगेच आजूबाजूला पसरायला लागली. आज आपल्याला कोकणामध्ये गव्यांची संख्या भरपूर दिसते, त्याचबरोबर सामरांची संख्या दिसते. हे आपण कोकणापुरतं न विचारता आपण पूर्वेकडे जर विचार केला तर अगदी कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्वेला ते सांगली जिल्ह्याच्या पूर्वेला आटपाडी इथपर्यंत गवे पसरल्याचं आज आपल्याला दिसून येतं. म्हणजे जी आपली साखळी असते पर्यावरणातली की एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला मारून खातो आणि त्यामुळे त्याचं संतुलन राखलं जातं, तर हे संतुलन बिघडलेलं आहे आणि त्यामुळे मांसाहारी प्राणी म्हणजे वाघ आपला कमी होऊन इथे तृणभक्षक प्राणी वाढलेले आहेत. हे स्पष्ट आज दिसायला लागले. दिसायला लागलेले. सर, वन्यजीव संवर्धन आणि पर्यावरणीय संतुलन यांचा परस्पर संबंध हा किती महत्वाचा आहे? आता पर्यावरणाचं संतुलन जर राखायचं म्हटलं तर आपल्या हातात काय आहे ह्याचा विचार करावा लागेल. पर्यावरणाचं संतुलन राखताना आपल्याकडे पडणारा पाऊस असतो, ह्याचं प्रमाण आपल्याला वाढवता येतं का? नाही वाढवता येत. हिंद महासागर किंवा इतर जगातले महासागर आहेत त्यामध्ये असणारे गरम आणि थंड पाण्याचे जे प्रवाह आहेत, ह्या प्रवाहांमुळे वाऱ्याचे दिशा बदलतात व दिशा बनतात, पावसाळी ढग वाहून नेले जातात. हे आपण बदल कोणत्याही परिस्थितीत करू शकत नाही. सूर्यावर जे पडणारे डाग असतात त्या डागाचाही परिणाम आपल्या पृथ्वीवरच्या सृष्टीवर होतो, याचाही आपण काही करू शकत नाही. मग आपल्या हातात काय उरतं? तर आपल्या हातात एकच उरतं की जेणेकरून ह्या पृथ्वीला आपण हिरवी शाल जर चढवली तर त्याचा चांगला परिणाम आढळून येतो. आणि म्हणूनच पर्यावरणाच्या संतुलनासाठी आपल्याला वृक्ष लागवड करणं हा एकच पर्याय सध्याच्या काळामध्ये मनुष्याच्या हातात आहे. उरलेले जे पर्याय असतील ती मलमपट्टी राहणार आहे. परंतु आपल्याला जर खरोखरच पर्यावरण राखायचं असेल तर जास्तीत जास्त जमीन ही वृक्षाच्छादित करणं एवढं काळाची गरज आहे. हे सर तुम्ही खूप महत्वाचं सांगितलं. इतकी वर्ष तुम्ही काम केलं, संरक्षित क्षेत्रामध्ये पण काम केलं, तर त्यावेळी काम करताना तुम्हाला आलेला एखाद दुसरा संस्मरणीय अनुभव आमच्या श्रोत्यांना ऐकायला नक्की आवडेल. या जंगलात काम करत असताना महाबळेश्वरचं जंगल विस्तीर्ण पसरलेलं, हजारो पर्यटक येतात. याही ठिकाणी अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. कोयनेच्या अभयारण्यात घडलेल्या आहेत. त्याचप्रमाणे चांदोलीच्या अभयारण्य, राधानगरी अभयारण्य आणि सागरेश्वर अभयारण्य या अभयारण्य क्षेत्रात. त्याचप्रमाणे शेवटी मी आता ज्या वेळेला यवतमाळ जिल्ह्यात होतो तिथे टेपेश्वर अभयारण्य आणि पैनगंगा अभयारण्य या ठिकाणी काम करताना भरपूर मोठ्या प्रमाणात असे प्रसंग आलेले आहेत. त्यातील एक वाखाणण्यासारखा प्रसंग असा आढळतो की आमच्याकडे नवीन भरती झालेले वनरक्षक आणि मुलं आणि मुली अशा होत्या. असे 6-7 लोक घेऊन आम्ही जंगलातून परतीच्या वाटेला होतो. फार मोठ्या उंच कड्यावर आम्ही होतो. जंगलातून परतीचा प्रवास आमचा चालू होता. पाऊस पडून गेलेला होता. जमीन थोडीफार प्रमाणात ओलसर होती. हवामान कुंद होतं आणि कोळी किरणं या जंगलावर पसरलेली होती. अतिशय आल्हाददायक ते दृश्य होतं. अशा वेळेला रस्त्यात एका ठिकाणी जरा रुंदी होती जागेला आणि त्या जागेच्या रुंदीमध्ये अनेक प्राण्यांच्या विष्ठा पडलेल्या होत्या. ह्या विष्ठा काय, कशा, त्याच्यात पावलांच्या खुणा कशा हे दाखवण्यासाठी मी त्या संपूर्ण कर्मचाऱ्यांना म्हटलं आता हे बघा म्हणून सगळीजण खाली वाकली. मी खाली वाकून त्यांना ते सगळं दाखवत होतो. एवढ्यात एक मुलगी उभी राहिली आणि तिने आजूबाजूला बघितलं आणि पटकन म्हणाली, सर हा दगड अस्वलासारखा कसा दिसतो? मी ताबडतोब माझ्या गळ्यातला जो कॅमेरा होता तो त्याच्यावर फिक्स केला. कॅमेरा मुही काढायला सुरुवात केली आणि मग सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितलं, म्हणजे आमचे जे वनरक्षक होते त्यांना सांगितलं, नीट उभे राहा, कोणीही तोंडातून आवाज काढू नका आणि अजिबात बाजूला जाऊ नका.
ते सर्व एकत्र उभे राहिले. एक मोठा गठ्ठा तयार झाल्यासारखं दिसलं आणि ते उभं असलेलं अस्वल खाली वाकलं आणि पळायला लागलं. बरोबर त्याचं पिल्लू पण पलटाना नंतर दिसलं. ही जी गोष्ट विद्यार्थ्यांच्या तसं काही कमी लक्षात आली, परंतु माझ्या लक्षात आलं की आमच्यापासून अक्षरशः 30-35 फुटावर एक अस्वल उभं होतं, त्याच्याबरोबर पिल्लू होतं. म्हणजे ते किती मोठ्या प्रमाणात आमच्यावर आक्रमण करू शकत होतं. आणि याचबरोबर आम्ही कड्यावर होतो. जरा जरी इकडे तिकडे पळायचा प्रयत्न केला तरी त्या ओल्या आणि निसरड्या वाटेवरनं आम्ही खाली पडून आमचा कपाळमोक्ष झाला असता. हे एक अतिशय म्हणजे कायमस्वरूपी संस्मरणात राहणारं एक घटना आहे. सर, मग अचानक असा एखादा प्राणी आपल्या समोर आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, ह्याचा तुमचा अभ्यास होता किंवा याबद्दल तुम्हाला माहिती होती म्हणून हे सहज शक्य झालं? आजच्या तुलनेमध्ये 30 वर्षांपूर्वीचा पश्चिम घाट आणि आताचा पश्चिम घाट यामध्ये तुम्हाला कोणते बदल जाणवतात? 30 वर्षापूर्वी ज्या वेळेला या पश्चिम घाटामध्ये काम करायला सुरुवात केली त्यावेळेला त्या ठिकाणी असणारी अतिशय कमी संसाधनं, त्यामुळे जी ते लोक राहत होती ही लोक जंगलामधल्या काडीका सुकलेले सरपणाला वापरले जात. त्याच्यानंतर त्यांनी चालत चालत मेन रोडपर्यंत यायचं, तिथनं एसटीत बसून तालुक्याला जायचं. त्या ठिकाणी औषधोपचार किंवा जिन्नस खरेदी ही चालायची. थोडीफार प्रमाणात शेती केली जायची. मात्र त्यावेळेला अशा मोठ्या प्रमाणात तृणभक्षक प्राण्यांचा हैदोस चालू झालेला नव्हता. त्यानंतर त्यांची जी मुलं व्हायची तीही तिथे आजूबाजूला काम करायची. परंतु कालांतराने आज 30-35 वर्षाचा कालावधी निघून गेल्यानंतर पाठी वळून बघितलं तर असं आढळतं की सगळ्या सोयीसुविधा आज आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत. खेड्यापाड्यातून वीज गेलेली आहे, वाडी वस्तीवर पोच रस्ते झालेले आहेत. आणि याचा परिणाम म्हणून तिथे जी लोकं होती त्यांनी कामासाठी बाहेरचा रस्ता धरलेला आहे. तरुण मुलं गावात राहायलाच तयार नाहीत. आणि जंगलावरचं अवलंबित्व जे पूर्वी होतं आणि त्यामुळे जंगलातल्या बारीकसारीक गोष्टींची जी माहिती होती ती सर्वसाधारणपणे संपल्यात जमा आहे. आजच्या तरुण पिढीला त्या ठिकाणी जंगलावर अवलंबित्व नसल्यामुळे काय करावं, कसं राहावं याची कुठली गरजही पडलेली नाही. आणि त्यामुळे त्यांना ते नॉलेज आज आपल्यातून निघून गेलेलं आहे. त्याचप्रमाणे सरकारी जंगलाच्या बाबतीत जर तुम्ही विचार केलात तर सरकारी जंगलं जी होती त्या सरकारी जंगलामध्ये जाण्याचं प्रमाण लोकांचं घटलं. शिकारीसाठी, सरपणासाठी, चोरतोडीसाठी लोक जी जायची अतिशय परिमाण कमी झालं. याचं कारण म्हणजे ज्यासाठी ती लाकडं तोडली जायची त्याच्या अनेक प्रकारात गॅस उपलब्ध झाला. त्यानंतर ॲग्रिकल्चर इम्प्लिमेंटसाठी जे बऱ्याचशा गोष्टी लागायच्या त्या बाहेरनं उपलब्ध झाल्या. आणि बाहेरनं मिळणारी एक वस्तू ह्या निश्चितच लाकडापेक्षा टिकाऊ निघाल्या. त्यामुळे शेडसाठी लागणाऱ्या लाकडी वासे वगैरे ह्याची गरज आज पडली नाही. आणि त्यामुळे लोक जंगलात जायची कमी झाली. पर्यायाने काय झालं, त्यामुळे सरकारी जंगल दाट झाली. खाजगी जंगल जी होती ती पोटा पाण्यासाठी, पैशासाठी, कुठच्या सणासमारंभासाठी तोडणे विकण्यात आली. त्या ठिकाणी दुय्यम प्रजाती रुजून आल्या आणि ती एक मोठी गचपण तयार झालं. त्या ठिकाणी गवत वाढायचं प्रमाण कमी झालं. पर्यायाने तृणभक्षक प्राण्यांना चरण्यासाठी जमीन जी अवेलेबल होती ती नाहीशी झाली. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणच्या बहुतांश तृणभक्षक प्राण्यांचं स्थलांतर झालं. ही स्थलांतरित झालेले तृणभक्षक प्राणी तिथे नसल्यामुळे त्याच्यावर अवलंबून असणारे बिबट्या, त्याचप्रमाणे वाघ ह्या प्राण्यांचं स्थलांतर झालं. अशा बदलल्या परिस्थितीमध्ये आज आपल्याला स्पष्ट दिसून येणाऱ्या गोष्टी आहेत. आज पश्चिम घाटासमोर सर कोणती मोठी आव्हानं उभी आहेत, काय सांगाल? पश्चिम घाटाचा आता विचार करायचा म्हटला तर पश्चिम घाटामध्ये सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट जी आहे ती सरकारी जंगल जे आहे हे अत्यंत तुटक होत चाललेलं आहे. मध्ये असणारं खाजगी जंगल होतं ते लोकांनी तोडलं, विविध कारणासाठी तोडण्यात आलं. आणि त्याच्यामुळे ज्याला आपण कंटिन्युअस पॅच म्हणतो अशा प्रकारे कंटिन्युअस पॅच आज संपत चाललेले आहेत. परिणामी दांडेली येथून निघालेले वाघ, गोव्याचं क्षेत्र, आंबोली दोडामार्गचा परिसर, त्याच्यानंतर विशाळगड परिसर, राधानगरी अभयारण्य, चांदोली अभयारण्य, कोयना, महाबळेश्वर पर्यंत जात असत. 1995-96 काळामध्ये मी महाबळेश्वरच्या भागात वाघ बघितलेले होते. त्यानंतर मी स्वतः 2010 ते 2017 कोयना अभयारण्यात होतो. तेथे कुठेही वाघाचं कधीही कणभर सुद्धा आम्हाला पुरावा आढळलेला नाही. म्हणजे हा जो प्रकार दिसून येतोय आपल्याला तो याचमुळे की पश्चिम घाटामधलं जे कंटिन्युटी आहे जंगलाची ती बऱ्याचशा प्रमाणात कमी झालेली आहे. त्यानंतर फार मोठ्या प्रमाणात फार्म हाऊस बांधण्याचं एक फॅड आलेलं आहे. आता ते बांधू नये असं आपण म्हणू शकत नाही, परंतु गरज किती हा विचार याचा त्याने करणं गरजेचं आहे. आणि हे फार्म हाऊस बांधलेले आहेत. फार्म हाऊसच्या बाजूला रिसॉर्टच्या बाजूला होमस्टे, अशी जी साखळी चालू होते याच्यामुळे ह्या वन्य प्राण्यांना सलग फिरण्यासाठी आवश्यक असणारं क्षेत्र नाहीसं झालं. आणि त्यामुळे वन्य प्राण्यांचा प्रवासच थांबला, त्याच्यावर मर्यादा आल्या. आणि जे ह्या बाबतीत ज्यांना पटत नसेल त्यांना लक्षात घ्यावं
2020 साली आपण एका वाघाला टिपेश्वर अभयारण्यामध्ये रेडिओ कॉलर मानली, कारण त्याच्या गळ्यामध्ये तारेचा फास लागला होता. तो फास काढण्यासाठी त्याला बेशुद्ध करणं गरजेचं होतं. मग जेव्हा त्याला बेशुद्ध केलं त्याच वेळेला त्याला कॉलर लावली आणि त्या कॉलर लावलेल्या वाघाचा मॉनिटरिंग जेव्हा केलं तेव्हा आपल्याला लक्षात आलं की साधारणपणे तो वाघ 3000 किलोमीटर 10 महिन्यामध्ये चालत गेला. आता मला सांगा, ज्या ठिकाणी जंगल कुठेही नाही, शेताशिवाराचे बांध आहेत, कुठे बाजूला पडलेले थोड्याफार प्रमाणात गचपण आहे, याच्यातून तो वाघ फिरत गेला. आजच्या काळामध्ये एवढी लोकसंख्या असताना सुद्धा वाघ आपलं मार्गक्रमणा करत राहिला, कुठच्याही माणसाला दिसला नाही किंवा कोणावर अटॅक केला नाही. म्हणजेच जर आपण आपल्या अशा प्रकारच्या जागा जर तशाच ठेवल्या तर आजही वन्यप्राणी सुस्थितीत आपल्या इकडनं तिकडनं मार्गक्रमण करू शकतात आणि ज्यामुळे जिनफूल मेंटेन होऊ शकतो. या गोष्टी आज होऊ शकतात. सर, हे तुम्ही खूप महत्वाचं सांगितलंय. हवामान बदलाचा पश्चिम घाटातील वनसंपदेवर आणि जैवविविधतेवर परिणाम होतोय. हवामान बदलाचा हा जो परिणाम संपूर्ण जागतिक स्तरावरच होतोय, परंतु आपल्या इथे फार लगेच लक्षात येणारी गोष्ट अशी असते की हा पाऊस पडतो म्हणून दाखवतो, परत उघडीप होते, आणि पाऊस पडतच नाही, सुखाडी पडते. याचा परिणाम या प्राण्यांवर किती होतो हे आपल्याला जर बघायचं असेल तर एक म्हणजे याचे पुरावे आमच्याकडे आहेत. आंबोलीच्या जंगलामध्ये आढळणारा एक रॅकोफोरस किंवा मलबार ग्लायडिंग फ्रॉग नावाचा हिरवा बेडूक आहे. त्याच्यात बोटांमधल्या जे काय पातळ पडदा असतो तो लाल रंगाचा असतो आणि हा एक वेगळा बेडूक आहे. तर हा बेडूक काय करतो, मादी आपल्या शरीरातून एक प्रकारचा द्रव काढते की ज्याचा फेस तयार होतो. त्या फेसावर अंडी घालते, त्याच्या शरीरावर नर बसतो आणि तो तिला स्टिम्युलेट करतो आणि त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात फेस काढून त्याच्यातून अंडी घातली जातात. त्याच्यावर नर आपले स्पर्म टाकतो आणि अंडी फलित करतो. ही जी अंडी घालण्याची प्रक्रिया असते ही झाडाच्या ढाळीवर शेंड्याकडे केली जाते आणि त्याच्या खालच्या बाजूला पाणी असावं लागतं. पाण्याचं डबकं साचलेलं असतं तर त्याच्या वरच्या बाजूला असं घडतं. कालांतराने काय होतं, जेव्हा त्याच्यात अंडी फलित होतात आणि बारीक जीव जन्माला येतो, तो जीव जसा जन्माला येतो तसं त्याचं वजन वाढायला लागतं आणि तो असा एक फेसाचा पुंचका वरनं खाली पडतो आणि खाली जे पाणी असतं त्याच्यात तो तरंगायला लागतो. मग त्या ठिकाणी ते अंडी तयार होतात, त्याच्यातून टॅडबोल बाहेर पडतात आणि अशा प्रकारचं त्याचं जीवनचक्र चालू होतं. आज काय होतं, ह्या पावसाच्या अनियमितपणामुळे अशापणे पाऊस पडतो, बेडकांना वाटतं की आपल्याला आता पुढचं आपलं आयुष्य चालू करायचंय म्हणून ते अंडी घालतात आणि अशा वेळेला वरनं पडणारी अंडी ही खाली पाण्याच्या डबक्यात पडतात आणि अचानक पाऊस थांबतो, डबकं सुकून जातं. पर्यायाने या वर्षीच्या त्या प्राण्याची अंडी सुकून जातात आणि एक पिढी बर्बाद होते. हे दृश्य स्वरूपात दिसणारा हा जो आपल्याला फरक आहे हा त्यावेळेला आढळलेला आहे. श्रोते हो, सुभाष पुराणिक सरांबरोबरचा हा संवाद खरं तर रंगात आला आहे, पण वेळेअभावी आज रजा घेऊन उर्वरित भाग आपण उद्या मंगळवारी सायंकाळी 5:30 ऐकणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.